नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील. आजचा आपण या ठिकाणी अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा घटक बघतो आहोत. एक नवीन घटकाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. तो घटक म्हणजे भारतीय कर रचना. भारतातील टॅक्स सिस्टीम कशी आहे या संदर्भात आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं असं लेक्चर, कारण की कर म्हणजे नेमकं काय, करांमधील प्रत्यक्ष कर कशाला म्हणायचं, अप्रत्यक्ष कर नेमकं कशाला म्हणायचं, कर ही कन्सेप्ट नेमकी आली कशी, हे सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो काही मुद्दे मी स्वतः नोट्स काढलेले आहेत. काही मुद्दे या ठिकाणी किरण देसले सर आणि रंजन कोळंबे सर यांच्या पुस्तकांमधून आपण रेफर म्हणून त्या ठिकाणी घेतले, रेफरन्स केले आहेत. तर नक्कीच अत्यंत परीक्षाभिमुख, जे की राज्यसेवा, कंबाईन एक्झाम्स आणि इतर सरळ सेवा या एक्झामला जे प्रश्न विचारले गेले आहेत त्याच्यावर आधारित आपले हे मुद्दे आहेत आणि आपण ते बघणार आहोत एकदम सोप्या भाषेमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि या ठिकाणी हा टॉपिक परफेक्ट करा. पहिला मुद्दा, कर रचना. आपला टॉपिक जो आहे त्याला टॅक्स असं म्हणतो आपण. मित्रांनो, टॅक्स हा जो शब्द आहे हा टॅक्सो या लॅटिन भाषेतून आलेला आहे. टॅक्सो हा लॅटिन शब्द, याचा अर्थ जर बघितला आपण लॅटिन भाषेमधील तर आय एस्टिमेट असं म्हटलं गेलेलं आहे. या टॅक्सची व्याख्या जर करायची झाली, कराची व्याख्या, तर राज्यव्यवस्था. टॅक्स कोण वापरतं? राज्यव्यवस्था. आपल्याला माहीत आहे राज्यव्यवस्था काय असते. राज्यव्यवस्था ही मानव प्राण्याने आपल्या सगळ्या मानवांना एक व्यवस्थित त्या ठिकाणी चांगलं सुरक्षित जीवन जगता यावं, म्हणजे आपणच आपल्यामधून काही लोक प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून देत असतो आणि ते आपल्यावर राज्य करत असतात. म्हणजे जी आपली राज्यव्यवस्था असते, या राज्यव्यवस्थेने कर देय लोकांच्या वित्तीय बाबींवर, कर देय म्हणजे जे लोक कमवता आहेत, ओके, असे काही लोक त्या ठिकाणी राज्यव्यवस्था ठरवेल आणि त्यांच्या ज्या काही वित्तीय बाबी असेल, ते जे पैसे कमवता आहेत त्यांच्या वित्तीय बाबीवर कायदेशीर जो भार त्या ठिकाणी टाकला जाईल, त्या भाराला आपण या ठिकाणी टॅक्स असं म्हणत असतो. इथे एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की कर म्हणजे ऐच्छिक देणगी नाही आहे, की बाबा तुम्हाला वाटलं तर द्या, नाही वाटलं तर नका देऊ, असं नाही. तर ती सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करायची एक सक्तीची वर्गणी आहे. तुम्हाला ती जमाच करायची आहे सरकारच्या तिजोरीमध्ये, ती सक्तीची आहे, कारण की त्याच्याशिवाय सरकार चालणार नाहीये. आणि ती जी जमा झालेली वर्गणी आहे, तो जो कर आहे, त्याचं मात्र सरकारवर बंधन आहे की सरकारने तो कर हा जनतेच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी खर्च करायचा आहे. ओके, म्हणजे आपण बघत असतो सरकारकडे जो काही पैसा येतो, ज्याला आपण महसूल असं म्हणत असतो, ज्याला आपण रेव्हेन्यू असं म्हणत असतो. मित्रांनो, त्या सरकारच्या महसूल जमीमध्ये कर महसूल ही सगळ्यात महत्त्वाची जमा असते, हे सगळ्यात महत्त्वाचं साधन असतं. मग ही जी कर रचना सरकार करत असतं, हा जो भार त्या जनतेवर सरकार टाकत असते, त्यावेळेस सरकार एक तत्त्व पाळत असतं किंवा त्याला ते पाळावंच लागतं. त्याने ती कर रचना करताना ते तत्त्व पाळणं अपेक्षित आहे. ते कोणतं? तर हा जो कराचा भार आहे हा जास्तीत जास्त म्हणजे कमाल घटकांवर कमीत कमी कसा पडेल, ओके, म्हणजे जास्तीत जास्त लोक त्या कराच्या कक्षेमध्ये कसे येतील आणि त्यांना कमीत कमी, प्रत्येकाच्या वाट्यावर कमीत कमी कर कसा येईल, या पद्धतीने कधीही कराची रचना असावी, म्हणजे ती कर पद्धती त्या ठिकाणी यशस्वी होते, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेले, कोणत्याही देशामध्ये तुम्ही गेले, तर कर रचना करण्यामागे काही उद्दिष्ट असतात, काही ध्येय असतात, काही उद्देश असतात. ओके, त्याला 4R असं संबोधलं जातं. कोणते आहेत 4R? पहिला आहे रेव्हेन्यू, दुसरा आहे रिडिस्ट्रीब्युशन, तिसरा आहे रिप्रायसिंग आणि चौथा आहे रिप्रेझेंटेशन. मित्रांनो, काय आहे ते 4 उद्देश, हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. रेव्हेन्यू म्हणजे महसूल. सरकारची जी तिजोरी आहे, ज्या तिजोरीमध्ये आपण भारताच्या बाबतीमध्ये 3 खाती बघितलेली आहे. एक संचित निधी, दुसरी आकस्मिक निधी आणि तिसरी सार्वजनिक लोकलेखे. ही जी सरकारची तिजोरी आहे, तिच्यात जो पैसा येणार आहे मित्रांनो, त्या पैशामधील सर्वात महत्त्वाचा जो पैसा येतो तो म्हणजे महसुलामधून येतो.
आणि याच्यातूनच त्या ठिकाणी सरकारचा कारभार चालत असतो. म्हणून महसूल मिळवणे हे कर रचनेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आता याच्यासोबत दुसरं उद्दिष्ट असतं ते म्हणजे रिडिस्ट्रीब्युशन म्हणजेच पुनर्वाटणी. कसं मित्रांनो, या ठिकाणी काय केलं जातं, तुम्ही बघतात वेगवेगळे स्लॅब पाडलेले असतात. म्हणजे समजा 5 लाखापर्यंत कोणताही कर नाही, 5 लाख ते 10 लाखापर्यंत विशिष्ट कर, 10 लाख ते 30 लाख विशिष्ट कर, 30 लाखाच्या वर विशिष्ट कर. ओके, याच्यात काय केलं जातं, जेवढी व्यक्ती श्रीमंत होत जाते आहे तेवढा त्या व्यक्तीवर जो टॅक्स असणार आहे तो जास्त असणार आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, सरकारला महसूल तर भेटतोच आहे, पण त्यासोबत सरकार असं म्हणत नाही आहे, जसं तुमच्या गावामध्ये भंडारा असतो आणि मग तुम्ही म्हणतात चला प्रत्येकाला 100 रुपये त्या ठिकाणी प्रति घर जमा करायचे आहे किंवा 500 जमा. इथे असं नाही. ज्यांचं उत्पन्न जितकं आहे त्याच्या तुलनेत नव्हे, ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याला त्याच्या तुलनेपेक्षा, त्या प्रमाणापेक्षा सुद्धा जास्त कर त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. म्हणजे जो श्रीमंत व्यक्ती आहे त्या श्रीमंताला त्या ठिकाणी जास्त कर भरावा लागणार आहे. याच्यातून काय होणार आहे, श्रीमंताकडे जी काही संपत्ती केंद्रित होते आहे तिचं कुठेतरी विकेंद्रीकरण होणार आहे आणि जी आर्थिक विषमता आहे ती देशातील कमी करण्यामध्ये या ठिकाणची ही कर रचना आपल्याला मदत करणार आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणचा असतो मित्रांनो, तो म्हणजे रिप्रायसिंग, म्हणजे किमतीमध्ये बदल करणे. टॅक्स सिस्टीम या ठिकाणी किमतीमध्ये बदल करण्यात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते. कोणती तर तंबाखू, दारूसारखे जे पदार्थ आहेत त्याच्यावर जास्त कर मुद्दाम आकारला जातो. कारण की जे पदार्थ घातक आहेत, ओके, ते पदार्थ जर आपण महाग केले तर आपोआप त्या ठिकाणी त्याचा वापर जो आहे तो कमी होऊ शकतो, असा आपला उद्देश असतो. त्याच्यामुळे ते टॅक्सेशनमधून आपल्याला साधता येतं की त्याच्या ज्या किमती आहेत त्या वाढवायच्या, त्याच्यातून जनतेला त्याचा जो वापर जनता करणार आहे तो कमी करायचा. कशातून? तंबाखू, दारू यासारख्या गोष्टीमधून. पुढे आहे रिप्रेझेंटेशन, म्हणजेच प्रतिनिधित्व. पूर्वी आपण बघायचो की करदाते जे होते, जे टॅक्स भरणार, त्यांनाच त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार असायचा. आता तसे जरी नसले तरी बँक वगैरे आहेत जे टॅक्सेशनमध्ये वेळेवर टॅक्स भरतात, त्यांना त्या ठिकाणी कर्ज देण्यामध्ये वगैरे आपण बघतो सवलती भेटत असतात. तो म्हणजे या रिप्रेझेंटेशनचाच भाग आहे असं आपल्याला समजावं लागेल. आता मग हा टॅक्स किती आकारायचा? ओके, शासनाचा जो कर महसूल आहे तो किती आकारला म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सर्व लोक भरतील आणि मॅक्झिमम टॅक्स, महत्तम टॅक्स हा सरकारला भेटेल, याच्या संदर्भात आर्थर लाफर या अर्थतज्ञाने कर आकारणीबाबतचा लाफर वक्ररेषा, ज्याला लाफर कर्व आपण म्हणतो, तो मांडलेला आहे. कारण की या लाफरचं असं म्हणणं आहे, याने सरळ सरळ तो जो कर्व आहे तो असा मांडलेला आहे, एक सरळ साधा. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही जर त्या ठिकाणी एकदम 0% जर त्या ठिकाणी कर तुम्ही आकारला तर शासनाला महसूल काहीच भेटणार नाही. तुम्ही जर 100% त्या ठिकाणी कर आकारला तरीही शासनाला, म्हणजे हा जो 100% आहे अशा पद्धतीने 0, 1, 2, 50 इथे 100 अशी ही रेषा आहे लाफरची, त्याच्यामुळे तुम्ही 0% जर कर आकारला शासनाला पैसे भेटणार आहे का? अजिबात नाही. कोणताही महसूल शासनाला जमा होणार नाही. सगळं उत्पादन त्या ठिकाणी म्हणजे कोणताही 1 रुपया शासनाला भेटणार नाही. तुम्ही जर 100% कर आकारला सगळे पैसे शासनाकडे जमा होईल, त्याच्यामुळे लोकांकडे काहीच राहणार नाही, लोक उत्पादनच घेणार नाही. म्हणून याचं म्हणणं आहे की जो कर आपण आकारणार आहोत तो कुठेतरी असं या मधल्या स्थितीवर आकारला गेला पाहिजे की ज्याचा खूप लोकांवर अति विपरीत परिणाम होणार नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आणखी एक शास्त्रज्ञ आहे जीन कॉल्बर्ट. मित्रांनो, त्या कॉल्बर्टचं एक विधान फार महत्त्वाचं आहे. तो काय म्हणतो या कर रचनेसंदर्भात की पक्ष्याचे पंख अशा प्रकारे कापावेत की तो कमी ओरडला पाहिजे. म्हणजे तुम्हाला पंखही कापायचे आहे, तुम्ही कर वसुली करता आहात म्हणजे कुठेतरी त्यांचे पंखच कापता आहात. ओके, पंख तर कापायचे आहे पण त्याला कमी त्रास झाला पाहिजे. ओके, म्हणजे कर आकारणीच्या बाबतीमध्ये ही पक्ष्याचे पंख कापण्याची कला, जी की कमी ओरडता त्याचे पंख कापा अशी जी कला आहे ती कर आकारणीमध्ये तुम्ही राबवावी, असं जीन बाप्टिस्ट कॉल्बर्ट यांचं त्या ठिकाणचं विधान आहे आणि ती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
मित्रांनो, पुढचा मुद्दा जो आहे तो आपल्याकडे येतो की बाबा हे जे कर असतात, मग हे कर आकारताना आपण चांगली कर पद्धती कशाला म्हणतो? जर ज्या करामध्ये न्याय्य असा वाटा सगळ्यांना भेटतो आहे, दुसरं तटस्थता आहे सरकारची, सरकार कार्यक्षमता दाखवत आहे, ज्याच्यातून उत्पादकता वाढेल, आणि कर भरणं हे निश्चित असलं पाहिजे, त्याच्यामध्ये निश्चितता असली पाहिजे, विविधता असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे, लवचिकता असली पाहिजे. नाहीतर तुमचा कर जमा होतो आहे शासनाकडे आणि त्या ठिकाणी कुठेतरी भ्रष्टाचार होतो आहे, तर जनतेचा विश्वास त्या ठिकाणी कमी होईल की बाबा आम्ही टॅक्स देतो आहे आणि याचा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वापर होतो आहे. तसं होऊ नये म्हणून चांगल्या कर पद्धतीसाठी तुम्हाला हे काही मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात. आता पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? मित्रांनो, प्रत्यक्ष करामध्ये तुम्हाला एक चांगला प्रसिद्ध कर माहीत आहे, तो म्हणजे इन्कम टॅक्स. आणि अप्रत्यक्ष करामध्ये सर्वात चर्चेत असलेला टॅक्स म्हणजे तो GST हे तुम्हाला माहीत आहे. ओके, आता प्रत्यक्ष टॅक्स कसा असतो बघा. या ठिकाणी समजा तुमचं नेट इन्कम आहे 5 लाख रुपये आणि सरकारने ठरवलेलं आहे की 2.5 लाखाच्या पुढे टॅक्स लागणार. सरकार म्हणतं आहे की 2.5 लाखाच्या पुढे 5% टॅक्स लागणार. ओके, मग आता या ठिकाणी 12,500 रुपये तुम्हाला 5%ने त्या ठिकाणी टॅक्स लागतो आहे. सरकारने एज्युकेशन सेससुद्धा त्या ठिकाणी उपकर लावलेला आहे 3%, तोही तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचा इफेक्टिव्ह इन्कम टॅक्स जर बघितला तर तो जो काही 5% प्लस 3% असा जो 8% आपण टॅक्स म्हणतो आहे तो तुम्हाला भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोफेशन करता आहात, तुम्ही व्यवसाय करता आहात, म्हणून तो तुम्हाला 2,500 रुपये टॅक्स भरायचा आहे. आता तुम्ही जर हे बघितलं तर या ठिकाणी 2,500 रुपये जे आहे ते तुम्ही राज्य सरकारला भरणार आहात आणि 12,875 तुम्ही केंद्र सरकारला भरणार आहात. पण हे डायरेक्ट तुम्ही केंद्राच्या किंवा राज्याच्या तिजोरीमध्ये डायरेक्ट भरता आहात. डायरेक्ट तुम्हाला सरकार काढून घेणार आहे तुमचा हा टॅक्स, किंवा तुम्ही डायरेक्ट सरकारी तिजोरीत भरणार आहे. म्हणून याला आपण डायरेक्ट टॅक्स किंवा प्रत्यक्ष कर असं म्हणतो. म्हणजे या कराचा आघात जो आहे तो तुमच्यावर पडतो आहे, कराचा बोजा जो आहे तो तुमच्यावर पडतो आहे आणि कर जो भरायचा आहे तो सुद्धा तुम्हालाच भरायचा आहे. ओके, 2 मुद्दे असतात तिथे. कर भरणा जो आहे, इन्सिडेन्स ऑफ टॅक्स हा तुम्हालाच करायचा आहे आणि कराचा इम्पॅक्ट ऑफ टॅक्स जो आहे, कराचा जो आघात आहे तोही तुमच्यावर पडतो आहे. म्हणजे कराचा आघात जेव्हा तुमच्यावर पडतो आणि कर भरण्याची जबाबदारी ही तुमचीच असते तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणतात. याच्यामध्ये जर बघितलं, केंद्राचा आयकर आहे, निगम कर आहे, राज्याचा व्यवसाय कर आहे, हे सगळे मुद्दे प्रत्यक्ष करामध्ये येतात. ओके, म्हणजे प्रत्यक्ष कर जे आहे हे स्वतःच्या खिशातून भरावे लागतात, ते दुसऱ्याच्या डोक्यावर ढकलता येत नाही, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, आणि या प्रत्यक्ष करासंदर्भात जर तुम्ही बघितलं तर सेंट्रलमध्ये CBDT ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था या संदर्भातील आहे. CBDT, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स आपण ज्याला म्हणत असतो, त्याचा आता CBEC आणि CBDT असं विभाजन झालेलं आहे. पुढे हा झाला प्रत्यक्ष कर. दुसरा असतो अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष करामध्ये काय, समजा एखादी वस्तू आहे ती 800 रुपयाला विकली, तुम्ही दुकानदार आहात समजा. ओके, तुम्ही ती वस्तू एखाद्या ग्राहकाला 800 रुपयाला विकली, त्याच्यावर तुम्ही 64 रुपये CGST SGST राज्य सरकारचा GST आणि 64 रुपये म्हणजे 8% 64 रुपये केंद्राचा GST CGST असं जमा केला. एकूण 928 रुपयाचं तुम्ही काय केलं, त्या समोरच्या व्यक्तीकडून, हा समजा रमेश आहे, तुम्ही श्यामशेठ आहात, K-Mart दुकानाचे मालक, तुम्ही काय केलं, रमेशकडून 928 रुपये घेतले. या 928मध्ये रमेशच्या खिशातले 800 रुपये हे तुम्हाला 800 भेटणार आहे. तुम्हाला हे 64 आणि हे 64 जे आहे 64 केंद्राला आणि 64 राज्याला भरायचे आहे. परंतु हे तुम्ही भरतायत का? नाही. या ठिकाणी कर आघात जो पडलेला आहे हा 64 अधिक 64 हा रमेशवर पडला, परंतु कर भरणा जो करायचा आहे तो दुकानदाराला करायचा आहे. लक्षात येतं आहे, म्हणजे कर आघात रमेशवर आणि कर भरण्याची जबाबदारी दुकानदारावर असं जेव्हा होतं, म्हणजे कर भरणारी व्यक्ती दुकानदार आहे परंतु खिसा खाली होतो आहे रमेशचा, असं जेव्हा होत असतं तेव्हा त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणत असतो. हे लक्षात घ्या. याच्यामध्ये GST आहे, राज्य उत्पादन शुल्क आहे, आयात कर आहे, आधीचा आपण सर्व्हिस कर वगैरे म्हणतो, ते सगळे मुद्दे याच्यामध्ये येतात, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर चांगल्या पद्धतीने कळाला असेल असं या ठिकाणी मी अपेक्षित करतो.
आता आणखी एक मुद्दा, हे जे आपण आतापर्यंत समजून घेतलं, याला जर आपण तक्त्या स्वरूपात बघितलं तर तुम्हाला आणखी चांगलं कळेल. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. तुम्हाला कर आघात आणि कर भरणा हे तर कळालं. दुकानदाराच्या बाबतीत जर बघितलं तर या ठिकाणी कर आघात जो होतो आहे रमेशवर होतो आहे, कर भरणा कोण करतो आहे? दुकानदार करतो आहे. प्रत्यक्ष कर जर असेल तर दुकानदार डायरेक्ट त्याला जो काही त्याचं इन्कम आहे त्याच्यावर टॅक्स भरतो आहे. एकाच व्यक्तीवर जेव्हा त्या ठिकाणी कर आघात आणि कर भरण्याची जबाबदारी येते तेव्हा त्याला आपण प्रत्यक्ष कर म्हणतो. तर अप्रत्यक्ष करामध्ये कर आघात एकावर येतो आणि कर भरणा दुसराच करत असतो. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीवर कर आघात आणि कर भरणा होत असतो तो अप्रत्यक्ष करामध्ये. उदाहरणं आपण बघितलेली आहे. प्रत्यक्ष करामध्ये इन्कम टॅक्स, निगम कर, व्यवसाय कर आहे, प्रोफेशनल टॅक्स. अप्रत्यक्ष करामध्ये GST, आयात कर, उत्पादन शुल्क, विक्री कर, सेवा कर आहे. आता हे विक्री कर म्हणजे GSTचा भाग झालेला आहे, सेवा कर GSTचा भाग आहे. पुढे जर बघितलं तर हस्तांतरणीय आहे का? प्रत्यक्ष टॅक्स हस्तांतरणीय नाही आहे. अप्रत्यक्ष टॅक्स जो आहे तो हस्तांतरणीय आहे. का? कारण की याच्यामध्ये जे आहे आपण बघतो बोजा हा दुसऱ्यावर ढकलला जातो आहे. ओके, अप्रत्यक्ष करामध्ये. इथे जर बघितलं गुण काय आहे? प्रत्यक्ष करामध्ये समता प्रस्थापित होते, कर वसुली सोपी आहे, डायरेक्ट भरावं लागतं, लवचिक कर आहे. आता अप्रत्यक्ष जर बघितलं तुम्ही इथे टाळताच येत नाही अप्रत्यक्ष कर. दुकानदाराला ते समोरच्याकडून घ्यायचाच आहे आणि तो वरती भरायचाच आहे. हा सोयीचा सुद्धा आहे. याच्यात सामाजिक परिणाम सुद्धा साधता येतात. अप्रत्यक्ष करामध्ये आपण GSTचा विषय या ठिकाणी घेऊ शकतो. आता दोष काय आहे? दोष जर बघितला प्रत्यक्ष कर इन्कम टॅक्स वगैरे तर अप्रियता आहे. कर चुकवेगिरी याच्यामध्ये आढळते, कर बुडवेगिरी आढळते. तुम्ही बघा वेगवेगळे कारणे शोधत असतात माझा टॅक्स इन्कम टॅक्स कसा कमी होईल. परंतु इथे जर बघितलं तुम्ही अप्रत्यक्ष करामध्ये तर कर जर वाढवला तर वस्तू महाग होतात. ओके, त्याच्यामुळे याला प्रतिगामी कर असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. पुढे संबंधित केंद्रीय संस्था कोणत्या? तर या ठिकाणी प्रत्यक्ष करासंदर्भात CBDT आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर CBIC, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, ही संस्था अप्रत्यक्ष करासंदर्भात आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही कर रचना या संदर्भातील हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी अभ्यासलेले आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच पाहिजे आणि तुम्हाला हे कन्सेप्ट या कळालेलेच असणार आहे, यात कोणतीही शंका नाही. मित्रांनो, नक्कीच मनापासून तुम्हाला हे आवडत असेल मी शिकवलेलं तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावीच लागते, लाईक करावंच लागेल असं मी हक्काने म्हणतो आहे. ओके, काय वाटलं आहे नक्कीच कळवा. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यापुढील नोटिफिकेशनचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला असेच विविध विषयावरचे कंटिन्यू त्या ठिकाणी भेटत राहतील. चला पुन्हा एकदा नवीन टॉपिकसह आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.